कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विकास दादा, आपण जरा बोलायचं का यांच्याशी? विकास दादा, काय तब्येत बरी आहे ना तुमची? मस्त आहे मी। आणि काकूंची तब्येत कशी आहे? तिला काय होतंय? ती पण आहे की एकदम ठणठणीत। हे बघा, तुम्हाला जर काही अडचण असेल तर सांगा मला। आपण किर्लोस्कर कंपनीमध्ये सगळे एकमेकांची मदत करतो ना। हो प्रीतम बाबा, तुम्ही मदत करता, पण असं अचानक का विचारताय? अचानक म्हणजे हे बघा, मला माहिती आहे की काकूंच्या आजारपणासाठी तुम्ही मारुती मामांकडून पैसे मागितले होते। माझं एवढंच म्हणणं आहे की मारुती मामांपर्यंत कशाला जायचं? मला सांगायचं ना, मी केली असती व्यवस्था। प्रीतम बाबा, मी कशाला पैसे मागू मारुतीकडे? तोच अडचणीत आहे। हल्ली सगळ्यांकडे तोच उसने पैसे मागत असतो। अहिल्या मॅडमनी सगळ्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या परिवारासकट विमा उतरवला की त्यातूनच माझ्या बायकोच्या आजारपणाचा खर्च होतोय। मी कशाला पैसे कोणाकडे मागू? मारुती मामा एवढ्या पैशांचं काय करतोय? विकास दादा, तुमचं चालू द्या। प्रिय, महाराज महाराज, देवा अगदी देवासारखे भेटला बघा। म्हणजे तिकडे देवळात जाऊन आलो, तिथं तुम्ही भेटला नाहीत म्हणून इथं आलो। मला पक्की गॅरंटी होती तुम्ही या देवापाशी भेटणार। जिथे देव तिथे मी, कारण देवाचा लाडका मी। वय वय वय, हे घ्या, तुम्ही सांगितलेले समधे पैसे घेऊन आले। आता तरी माझ्या पारूची ग्रह शांतीची पूजा होईल ना? अशी कशी होईल? तुला 2 दिवसाची मुदत दिलेली आणि तू आत्ता येतोय? महादेव कोपलेत। मग तुला काय साधी गोष्ट वाटली? एक तर आधीच तुझ्या मुलीची पत्रिका खडतर आहे, आता यज्ञ करावा लागेल, महायज्ञ करावा लागेल। महायज्ञ करावं लागेल? अहो गुरुजी, काय बोलताय? हे पैसे जमा करतानाच ना की नवाले। मी काय म्हणतो, याच्यातच भागवा ना। याच्यात भागवा? अपमान, घोर अपमान। हा अपमान मी सहन नाही करू शकणार, कारण देवाचा लाडका मी। वय वय, हे घे, नको मला तुझे पैसे। इथे मी तुझ्या मुलीच्या भल्याचं बघतोय, तर तुला पैशांची पडली आहे? नाही नाही नाही, हा असू द्या असू द्या, तुम्हालाच असू द्या, परत तुम्ही असं काही बोलू नका। तुम्ही मला फक्त सांगा अजून काय लागल? काय लागेल? काय लागेल? मणी 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 मणी, सोन्याचा मणी लागेल। आत्ताच्या आत्ता जा आणि सोन्याचा मणी घेऊन ये। सोन्याचं मणी? पर आता सोन्याचं मणी कुठून आणू? ते मला काय माहिती नाही। तुला जर तुझ्या मुलीची काळजी असेल तर तू कुठूनही सोन्याचा मणी घेऊन येशील। नाही नाही, पुरीची काळजी तर आहेच ना। मला सांग, तुझी मुलगी आता बाहेर गावी गेली? बाहेर गावी गेली आहे, बरोबर? हेच मला म्हणायचं होतं। संकट, महासंकट येणार आहे तिच्या जीवावर, स्पष्ट दिसतंय मला, कारण देवाचा लाडका मीच। वय वय, तुम्हीच देवाचे लाडके आहात म्हणून तरी माझ्या करता इतकं करताय ना। पर माझ्या पुरीच्या बाबतीत असं बोलू नका। माझी पोरगी एकुलती एक आहे, बिना आईनं वाढलेली, तिला काय बी होता का म्हणे। मी बाप आहे तिचा, माझ्या पोरी करता वाटतील ते करीन। अहो मग हा मनी काय चीज आहे? मला फक्त थोडा वेळ द्या, मी काही ना काहीतरी तजवीज करून तो मनी घेऊन येतो। हा, येतो। देवाचा लाडका मीच। मनी मनी मनी। आदित्य, काय झालं? असं का चालतोय? अरे काही नाही, तुझ्यासोबत शॉपिंगला जाण्यासाठी मी इतका एक्साइटेड होतो की पायाला ठेच लागली। तू दगड दसल मध्येच। काय ठेच लागली? हा, एक मिनिट, मी अर्जंटली डॉक्टरांना बोलवते। नाही, डॉक्टरांना बोलायची काय गरज आहे एवढ्या गोष्टीसाठी? इट्स ओके। आणि आपण इतके लांब आहोत, डॉक्टरांना येता येता खूप वेळ जाईल। आदित्य, तुझ्या पायाला ठेच लागली, तुला चालता येत नाहीये, ते ट्रीट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे। काय, इट्स ओके। मी रूम मध्ये जाऊन बघतो, तिकडे फर्स्ट एड बॉक्स असेल, आय मॅनेज। मला वाईट याचं वाटतंय की आपण शॉपिंगला जाणार होतो। फॉरगेट अबाउट दॅट, आपण नंतर बघूयात ते। नाही का? नंतर तू जा शॉपिंगला। आदित्य, मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे। हा, मी करेन मॅनेज, डोंट वरी अनुष्का। आणि तुला मी तुझ्या चॉईसच्या कपड्यांमध्ये अवॉर्ड घेताना बघायचंय ना?
मग आणि इवन आय वॉन्ट टू सी युअर चॉईस. मला खरंच तुझी चॉईस बघायची आहे. प्लीज जा तू, आय मॅनेज. आदित्य प्लीज. ओके तर तू म्हणतोयस तर जाते, पण काळजी घे. हो डोंट वरी, मी इथेच आहे. मी ते एक प्रेझेंटेशन संपवतो. आणि काही वाटलं तर मला कॉल कर. आय विल कॉल. मी लवकर येते. येस. ओके बाय. बाय. हे बघा, तुम्हाला माहित आहे हे काय आहे? माझे धने हाय ते. माझ्या धनींचा ना माझ्यावर लई जीव आहे. ते आता इकडं असते ना लई मज्जा आली असती मला, पण ते नाही येणार इकडं. माहित आहे का, चिडलेत ते माझ्यावर. इकडं आल्यापासून ना लई छळलं आहे मी त्यांना. का म्हणजे ते बी मला छळत्यात, म्हणून मी बदला घेतला त्यांचा. पण ते माझ्यावर चिडतात ना, मला असं वाटतं की की हक्कानं रागवतायत ते माझ्यावर. त्यांची माझ्याबद्दलची काळजी दिसून येते मला. म्हणजे धनी आता इकडं असते ना, लई खट्ट मिठी मारली असती त्यांना. मला आठवण येते माझ्या धनींची. धनी, धनी, पारू, 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 धनी, धनी. पारू. बघितलं ना, सांगत होते तुम्हाला. माझे धनी मला शोधत इकडे येणार. त्यांना करमतच नाही ना माझ्याशिवाय, राहतच नाही. आले का नाही माझ्या माग माग करत. एक मिनिट, ते इकडं कशा पायी आले आणि मला कशा पायी शोधतायत? मी तर त्यांच्यासाठी फक्त एक नोकरच आहे ना. आदित्य सर कधी कधी माझ्याबद्दल काय विचार करतात ना, कळतच नाही मला. जाऊ दे, मी आता त्यांनी किती बी हाका मारू दे, ओच देणार नाही. बसू दे शोधत. पारू, मला माहिती आहे तू इथेच आहेस. पारू, माझ्यापासून जास्त वेळ लपून नाही राहू शकत. पारू, प्लीज माझ्या समोर ये यार. पारू, या जंगलात वाघ सिंह भरपूर आहेत. पारू, मी तुला एकटीला सोडून जाईन ना. पारू, 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 मला माहितीये तू इथेच आहेस कुठेतरी. पारू, अरे आता हो दे ना. पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.